नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये। आजच्या या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची आहे ती म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातल्या सामूहिक उपासनेची। मंडळी बघता बघता हे चौथं वर्ष सुरू झालंय बरं का, कारण आपण मार्गशीर्ष महिन्यापासून उपासना सुरू केल्या होत्या। असा हा मार्गशीर्ष महिना म्हटला म्हणजे गुरुवारच्या दिवशी केल्या जाणाऱ्या महालक्ष्मी उपासनाच्या व्रताचा महिना। मार्गशीर्ष महिना सुरू होतो आहे 13 डिसेंबर 2023 पासून आणि वार असणारे बुधवार, आणि याच दिवसापासून सुरू होतोय खंडोबाचं नवरात्र उत्सव प्रारंभ। अर्थात हा उत्सव 6 दिवसांचा असल्यामुळे त्याला खंडोबाचं षडरात्र उत्सव असंही म्हटलं जातं। आणि मार्गशीर्ष महिन्याची जी समाप्ती होणार आहे ती असणारे मार्गशीर्ष अमावास्या दिनांक 11 जानेवारी 2024 नवीन वर्षात पदार्पण करतोय, त्या दिवशी वार असणार आहे गुरुवार। या मार्गशीर्ष महिन्यामध्ये खंडोबाचा जो षडरात्र उत्सव असतो तो कसा साजरा करावा, खंडोबाचे कुठले मंत्र आहेत जे आपण उपासनेमध्ये करू शकता, त्याचे मंत्रपाठ करू शकता ह्या 6 दिवसाच्या षडरात्र उत्सवात, तर कुठले मंत्रपाठ करावेत ह्याचे व्हिडिओ ना आपण आधीच चॅनलमध्ये प्रकाशित केलेले आहेत। त्या सगळ्या व्हिडिओंची लिंक आपल्या खंडोबा उपासकांसाठी, कारण आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच जणांचं ते कुलदैवत आहे, तर त्याची माहिती अवश्य घ्या, खाली लिंक दिलेली आहे। तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये 18 डिसेंबर वार सोमवार या दिवशी या उत्सवाची म्हणजे षडरात्र उत्सवाची समाप्ती असणार आहे, आणि हा दिवस चंपाषष्ठी म्हणून ओळखला जातो आणि साजराही केला जातो। तर 22 डिसेंबर या दिवशी असणारे गीता जयंती तीही साजरी केली जाते, आणि दत्त जयंती असणार आहे 26 डिसेंबर रोजी आणि वार असणार आहे मंगळवार। तर असा हा मार्गशीर्ष महिना आहे। याही महिन्यामध्ये अत्यंत सुंदर असे साधना आणि उपासना आपण करत असतो। तुलसी विवाहापासून सुरू होते ती लगीन घाई, आणि आपल्या कुटुंबात मित्रपरिवारात नातेसंबंधात यामुळेच लग्न विषयातल्या माहितीचे काही व्हिडिओ ना आपल्या चॅनलमध्ये आपण आधीच प्रकाशित केलेले आहेत, तर हे या लग्न व्हिडिओचे सुद्धा लिंक खाली दिलेले आहे, त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये ना पाहायला नेहमीच विसरू नका, पाहत जा। म्हणजे या आपल्या सामूहिक साधना वर्गात आपण कोणीही भाग घेऊ शकता, त्यासाठी वेगळी नावनोंदणी आमच्याकडे करण्याची आवश्यकता नाही, आणि म्हणूनच या साधना वर्गाची दर महिन्याची जी काही मंत्र साधना आहे त्याविषयीची माहिती घेण्यासाठी आपण दर महिन्याच्या 2 दिवस आधी म्हणजे अमावास्येच्या 2 दिवस आधी, कारण प्रतिपदा म्हणजे अमावास्येच्या दुसऱ्या दिवसापासून नवीन महिना सुरू होतो, तर त्या 2 दिवस आधी आपण व्हिडिओ प्रकाशित करत असतो आपल्या चॅनलमध्ये ज्योतिष कट्टा यामध्ये। तसेच दर महिन्याला प्रत्येक राशीचं मासिक राशी भविष्य सुद्धा प्रकाशित केलं जातं। काही आपण मंडळी पाहत असालच, पण जी मंडळी पाहत नाही त्यांनी अवश्य पाहत जा, प्रत्येक राशीबद्दल तो महिना कसा असणार याची माहिती दिली जाते। मंडळी आपल्या लक्षात आलं असेल की या सामूहिक साधनेच्या चौथ्या पर्वामध्ये म्हणजे तिसऱ्या पर्वापासून आपण सुरू केलेलं आहे ते म्हणजे सामूहिक मंत्रपाठ आपण करतोच आहे, परंतु याचबरोबर अलौकिक अशा गोष्टींचा अनुभव देणाऱ्या काही हस्तमुद्रा सुद्धा करत आहे की ज्या आपण गेल्यापासून शिकलेलो आहोत। ह्या हस्तमुद्राचा आपल्या शरीरावर, मनावर, विचारांवर, कृतीवर, व्यक्तिमत्व विकासावरती काय परिणाम होतो हे सुद्धा त्या निमित्ताने आपण जाणून घेतो आहोत। त्यामागे नक्की कुठलं शास्त्र आहे, सायन्स आहे, त्याचा विचार सुद्धा आपण समजून घेतोय। यावेळी सुद्धा आपण मंत्र साधनेबरोबर हस्तमुद्रा करणार आहोत, अर्थात ही हस्तमुद्रा नवीन नसणार आहे, पुन्हा तीच करणार आहोत, कोणती ते आपल्याला पुढे कळेलच। या हस्तमुद्रेबरोबर या मंत्र साधनेची माहिती आपण आता करून घ्यायची आहे, म्हणजेच आपल्याला हस्तमुद्रा करत जो काही या महिन्याचा मंत्रजाप करायचा आहे, मंत्रपाठ करायचे, मंत्राची साधना करायची ती करायची। म्हणजे आतापर्यंत आपण बघा अधिक महिन्यापासून सुरुवात केली, अधिक महिन्यात आपण हकिनी मुद्रा शिकलो आणि मंत्र साधना केली। तर निज श्रावण महिन्यामध्ये त्यानंतर येणारी अपान मुद्रा, जिला मृत संजीवनी मुद्रा, मृगी मुद्रा म्हणून सुद्धा ओळखलं जातं, ती सुद्धा आपण शिकलो। त्यानंतर आपण भाद्रपद, गणपतीच्या भाद्रपद महिन्यामध्ये आपण ज्ञान मुद्रेची माहिती करून घेतली आणि सिद्धी गणेश मंत्राची साधना आणि उपासना केली। तर अश्विन महिन्यामध्ये आपण कुबेर मुद्रा शिकलो, कुबेर मुद्रेचा अभ्यास केला आणि लक्ष्मी कुबेर मंत्राची साधना केली। मंडळी मुद्रा कुठलीही असो, मुद्रा करते वेळी शांतपणे एका जागी स्थिर, शक्य झालं तर डोळे बंद करून ध्यान अवस्थेत बसून मुद्रा करावी। अर्थात मंत्र केला तर उत्तम, पण काही वेळेला मंत्राशिवाय सुद्धा तुम्ही मुद्रेचा अनुभव घेऊ शकता, तर त्याचा लाभ आपल्याला मोठ्या प्रमाणात लवकर मिळायला होतो। साधारणतः अशी मुद्रा करून जप हा 15 ते 20 मिनिटं 25 मिनिटासाठी आपण करू शकता, अर्थात जास्त वेळ सुद्धा करू शकता। जसं की आपल्याला सवय व्हायला वेळ लागेल तसा तसा आपण आपला वेळ वाढवू शकता। मंडळी
हा मार्गशीर्ष महिना, म्हणजे दीपावलीमध्ये जसे आपण लक्ष्मी उपासना करतो, लक्ष्मी पूजन करतो, त्याप्रमाणे मार्गशीर्ष महिना सुद्धा ओळखला जातो तो म्हणजे लक्ष्मीच्या उपासनेचा. आणि यामुळेच या महिन्यातील उपासना असणाऱ्या अर्थातच मंत्राची उपासना, आपण लक्ष्मीच्याच मंत्राची उपासना करणार आहोत. आपल्या कुटुंबात सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य प्राप्त होण्यासाठी यावेळी आपण मार्गशीर्ष महिन्याचं निमित्त साधून ही लक्ष्मीची मंत्र उपासना करणार आहोत महिनाभरासाठी. अर्थात काहींना महिनाभर नाही जमत, जेवढी जमेल तेवढी करा. अर्थात या मंत्र साधनेला पुन्हा एकदा आपल्याला हस्तमुद्राही करायचीच आहे, त्यामुळे मंत्र महत्वाचा आहे, हस्तमुद्राही आहे. यावेळी आपल्याला जी मुद्रा करायची आहे तिचं आपण तिसऱ्यांदा करतोय, ती म्हणजे कुबेर मुद्रा. आता तुमची एव्हाना पाठ झालेली असेल, जी आपण गेल्या 2 भागामध्ये घेतली होती, परंतु जी मंडळी नव्याने व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आपण ही माहिती घेणार आहोत की ही कुबेर मुद्रा कशी करायची, ह्याचं काय बरं वैशिष्ट्य आहे, काय सायन्स आहे, ह्याचा आपल्या मनावर, बुद्धीवर काय परिणाम होतो, विचारांवर काय होतो. तर या कुबेर मुद्रेमध्ये आपल्याला आपला अंगठा आणि आपल्या अंगठ्याजवळची 2 बोटं, तर्जनी आणि मध्यमा, यांना एकत्र करून आपण जोडतो आणि उरलेली जी 2 बोटं आहेत, अनामिका ही आणि करंगळी, ही हाताच्या पंजावर आपण स्थिर करतो अशा प्रकारे, आणि ही अशी मुद्रा तयार होते. 2 बोटं खाली, 2 बोटं, अशी ही मुद्रा एकत्र कुबेर मुद्रा आपण करतो बोटांच्या साह्याने. आणि शेवटची 2 बोटं अगदी सहजपणे, अलगदपणे एकत्र खाली ठेवतो, कुठलाही दाब द्यायचा नसतो, अगदी सहज मुद्रा करायची असते. आणि ही बाकीची 3 बोटं आपण अशी एकत्र एकमेकांना चिटकवून ठेवतो, अगदी सहज. अशी ही मुद्रा करून, म्हणजे कुबेर मुद्रा, कारण लक्ष्मीची मुद्रा आहे, कुबेराची मुद्रा आहे, संपत्तीकारक आहे, अशी मुद्रा करून हे दोन्ही हात आपण आपल्या पायावर, मांडीवर ठेवून डोळे बंद करून आपण लक्ष्मी मंत्राचा पाठ करायचा आहे. परंतु त्याआधी आपण माहिती घेऊया की नक्की काय बरं परिणाम होतो ह्या कुबेर मुद्रेचा. ज्यांनी गेल्या वेळेला ऐकलं नाही, जी मंडळी नव्याने आलेली आहेत आत्ता व्हिडिओ पाहायला, त्यांच्यासाठी हे फार आवश्यक आहे. नावाप्रमाणे ही मुद्रा केली असता एकदम धनप्राप्ती व्हायला सुरुवात होतं, असं काही गौड बंगाल आहे का? तर असं काही नाही. तर काही मुद्रांमुळे आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये, विचारांमध्ये काही बदल होत असतात. या मुद्रेच्या नियमित अभ्यासाने, कुबेर मुद्रेच्या नियमित अभ्यासाने आपल्या शरीरातली ऊर्जा आणि बुद्धीची, विचारांची योग्य असं वापर करून कार्य यशस्वी करण्याची जी प्रेरणा आहे ती आपल्याला अंतर्मनातून खूप सुंदर मिळायला लागते, बुद्धीच्या माध्यमातून मिळायला लागते. या मुद्रेच्या प्रभावामुळे आपल्यामधील आत्मविश्वास वाढायला लागतो. हाती घेतलेल्या कामात परिपूर्ण यश मिळेपर्यंत कार्य करण्याची मानसिक, आत्मिक ताकद आणि इच्छा वाढायला लागते. आपल्या कामावरचं जे लक्ष आहे ते केंद्रित व्हायला लागतं, कामाचा अभ्यास चांगला व्हायला लागतो. जसा अर्जुनाला नेम धरताना फक्त पोपटाचा डोळाच दिसायचा ना, अगदी तसं आपण आपल्या लक्ष, आपल्या टार्गेटवर पूर्ण फोकस करायला, लक्ष केंद्रित करायला या मुद्रेचा निश्चित सुंदर उपयोग होतो. अर्थात यामुळेच आपल्या कामातलं यशप्राप्ती होऊन आपली आर्थिक संपन्नता, कामातलं यश म्हणजे आर्थिक संपन्नता वाढवून द्यायला, मिळवून द्यायला ही मुद्रा आपल्याला मदत करते असते. शिवाय मंत्रपाठ आहेच आपल्या व्हायब्रेशन्स वाढवायला, आणि आपला व्हायब्रेशन्स वाढला की आपला ऑरा अतिशय सुंदर, तेजस्वी तयार होतो. शिवाय आपल्यामधील सकारात्मक ऊर्जा कित्येक पटीने वाढायला सुद्धा ही कुबेर मुद्रा मदत करते. त्यामुळे ज्या ज्या वेळी आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येतात ना दिवसभरामध्ये, आणि जर वेळ असेल, मन उदास असेल, अशा वेळी सुद्धा आवर्जून आपण कुबेर मुद्रा, अगदी नुसती मुद्रा करून बसलात काही काळ, काही सेकंद तरी चालेल. ज्यांना सर्दी, सायनसचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही कुबेर मुद्रा अत्यंत उपयुक्त ठरते. तर ज्यांना आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित होत नाही अशा विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा ही मुद्रा दिवसातून अगदी 2-3 वेळा अवश्य करू शकता, 10-15 मिनिटं. मंत्र नाही म्हटलं तरी चालेल, नुसती मुद्रा. सततच्या या मुद्रेच्या अनुभवामुळे आपली बौद्धिक जो विकास आहे तो चांगला व्हायला लागतो, स्मरणशक्तीचा विकास होतो, आपलं कामातलं, अभ्यासातलं लक्ष व्यवस्थित केंद्रित व्हायला मदत होते, एकाग्रता वाढते. जोपर्यंत आपलं कार्य पूर्णत्वाला जात नाही तोपर्यंत आपल्या स्वभावातली चिकाटी जी आहे ना कामातली, ती टिकून राहते. आर्थिक स्थिरता आणि संपन्नता मिळवण्याची मानसिक जिद्द निर्माण होते. अर्थात त्यासाठी योग्य त्या मार्गांचा आपण अवलंब करण्याची जी प्रेरणा आहे ती सुद्धा या मुद्रेमुळे जागृत होते आपल्या अंतर्मनात, आणि आपलं अंतर्मनच आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने दिशा दर्शन करायला लागतं. या कुबेर मुद्रेचा अभ्यास आपण पूर्व किंवा उत्तर किंवा अगदी देवासमोर बसून करू शकता. म्हणजे पूर्व दिशा, उत्तर दिशा, ईशान्य दिशा, देवासमोर बसण्यासाठी खाली पांढऱ्या शुभ्र किंवा हिरव्या रंगाचं आसन आपण घेतलं तर उत्तम राहील. म्हणजे यावेळचा जो मंत्र असणार आहे तो म्हणजे लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून देणारा लक्ष्मी मंत्र आपल्याला करायचा आहे. मंत्र यावेळी सुद्धा आपल्याला मोजायचा नाही, कारण आपण मुद्रा करून बसणार आहे, त्यामुळे तो माळेवर किंवा अगदी मनातल्या मनात सुद्धा मोजण्याची आवश्यकता नाही. शांतपणे कमीत कमी आपल्याला मुद्रा आणि मंत्राचा हा अभ्यास
20 मिनिटं, 15 मिनिटं आणि जास्तीत जास्त तुम्हाला जशी बैठक असेल, कारण आतापर्यंत आपल्याला सवय लागली असेल मुद्रा करत मंत्र म्हणण्याची, त्याप्रमाणे करू शकता. शक्यतो मंत्र जप जेव्हा तोंडाने करतो तेव्हा हळू आवाजात करायचा, शांतपणे करायचा, कुठेही घाई गडबड करायची नाही, फास्ट म्हणायचं नाही. तसेच या मंत्राचा जप आपण कुठल्याही वेळेत करू शकता. शक्यतो सकाळच्या वेळेस केल्यास उत्तम. संपूर्ण दिवसाला आपल्याला एक प्रेरणा मिळेल. मंत्र काय? ओम श्रीं ह्रीं क्लीं श्री सिद्ध लक्ष्मेय नमः. ओम श्रीं ह्रीं क्लीं श्री सिद्ध लक्ष्मेय नमः. ओम श्रीं ह्रीं क्लीं श्री सिद्ध लक्ष्मेय नमः. अर्थात हा मंत्र आपण नेहमीप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तिथे सुद्धा आपण हा वाचून म्हणू शकता. मार्गशीर्ष महिन्यातल्या लक्ष्मीचा उपासनेचे यांचं वैशिष्ट्य साधून आपण या महिन्यात लक्ष्मीची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त करून देणाऱ्या माता लक्ष्मीच्या उपासनेला सिद्ध करणाऱ्या हा माता लक्ष्मीच्या नामस्मरणाचा आनंद तर घेणार आहोत, परंतु त्याचबरोबर मानसिक आणि आत्मिक विकास सुद्धा अनुभवणार आहोत. अवश्य हा अनुभव घ्यायला विसरू नका. करून तर पहा. हा मंत्रपाठ अगदी कुणीही करू शकतं, स्त्री पुरुष अगदी लहान मुलं सुद्धा, ज्यांना ज्यांना आवड आहे कुणीही करू शकता, याचा आनंद घेऊ शकता. तर मंडळी, ही होती या महिन्यातल्या मार्गशीर्ष महिन्यातली सामूहिक साधना आणि उपासना. पुन्हा आठवण करून देतो, आपलं 4थं सत्र सुरू झालेलं आहे, 4थं वर्ष. खूप सुंदर प्रतिसाद देत आहे मंडळी. लक्ष्मी उपासना ही आपल्या कार्यातली संपन्नता वाढवण्यासाठी, लक्ष्मी स्थिर करण्यासाठी, तर दत्त महाराजांची उपासना जीवनातली खडतरता कष्ट कमी करण्यासाठी, नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी, आध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी आपण करत असतो. अशाच विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना, त्यातलं तंत्र, त्यातल्या बऱ्याचशा मुद्रा शिकण्यासाठी आपण उत्सुक असालच. आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने दत्तक्षेत्र नरसोबाच्या वाडी या ठिकाणी जानेवारी 26, 27, 28 वार शुक्रवार, शनिवार, रविवार 2024 या दिवशी अत्यंत सुंदर या मंत्रशास्त्राचं धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर आपल्या कार्यालयात प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधायचा असेल तर सकाळी 10 ते 2, संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत फोन करू शकता किंवा व्हॉट्सअप करा आणि ह्या कार्यक्रमाची माहिती मागवा. संपूर्ण माहिती आपल्याला व्हॉट्सअपद्वारे कळवली जाईल. नंबर 9892156163 हा थंबनेलवरती खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. पुन्हा आठवण करतो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खूप सुंदर व्हिडिओ दिलेले आहेत, तेही पहा. आता माहिती घेऊया ज्योतिष कट्टाच्या काही कार्याची, काय काय करतो. तर मंडळी, आपल्याला कुंडलीचं जे सखोल मार्गदर्शन विश्लेषण, वास्तूचं मार्गदर्शन विश्लेषण, आपल्या करिअरची योग्य दिशा कुंडलीच्या माध्यमातून घ्यायची असेल तर सशुल्क मार्गदर्शन आम्ही देत असतो. आपल्यालाही मार्गदर्शन घ्यायचं असेल तर अवश्य व्हॉट्सअप करा. काय पद्धतीने मार्गदर्शन केलं तर त्याची आधी माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. नंबर तो मगाचाच 9892156163. तसेच मंडळी, आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी 2 पुस्तकं प्रकाशित केली, ज्याच्यामध्ये विविध प्रकारची मंत्र आणि स्तोत्र ही संकलित केलेली आहे. शिवाय हे मंत्र आणि स्तोत्र यांचा वापर कसा करायचा त्याचीही माहिती, अप्रतिम माहिती संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी आपल्या कार्यालयाच्या नंबरवरती 331 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला याच नंबरवरती म्हणजेच व्हॉट्सअपवरती पाठवा. पुन्हा आठवण करतो, 9892156163 ह्या नंबरवर. हा नंबर व्हॉट्सअपचा आहे, कार्यालयाचा हा एकमेव नंबर आम्ही वापरतो. अगदी याच पद्धतीने सप्तशती गुरुचरित्र सार, अतिशय सुंदर ग्रंथ, परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेला 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. साधारणतः 8 ते 10 दिवस आपल्यापर्यंत पुस्तक यायला वेळ लागतो. तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती एकाग्रतेसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, मेरू श्रीयंत्र, लक्ष्मी कवडी यांची सुद्धा जर आपल्याला मागणी करायची असेल, मागवायचं असेल तर आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा. आजचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा. मार्गशीर्ष महिन्याचे अजून काही व्हिडिओ येणार आहेत आपल्या भेटीला, ते व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.